लोक पाहते मी. मला काल परवा दिवशी एकाने विचारलं, म्हणले बाबा भक्तीचे एवढे प्रकार का वाढले. त्याला मी एकच सांगितलं, अनेक पंथ वाढले म्हणून भक्तीचे प्रकार वाढले. आता लक्षात घ्या, मी कोणाच्या पंथावर नाही टीका करणार, पण मी ज्या मार्गाला आहे, संतांनी सांगितलेल्या ज्या मार्गाच्या गादीवर उभा आहे, तो मार्ग किती श्रेष्ठ आहे हे मात्र सांगितल्याशिवाय राहणार नाही. विठला विठला. अनेक प्रकारची भक्ती करणारे लोक पाहिली. त्याला मी एकच सांगितलं, अनेक पंथ वाढले म्हणून भक्तीचे प्रकार वाढले. काय काय पंथ निघाले महाराज. परमार्थाच्या बाजारामध्ये भला मोठा विनोद आहे. प्रत्येक पंथाचा भक्तीचा प्रकार वेगवेगळा. हो, काही पंथ असे पाहिले आम्ही, देवाऱ्यातले देव उचलले, थैलीत टाकले, नदीत सोडून आले. असे बी काही काही पंथ पाहिले मी. काही काही पंथ असे पाहिले मी, काही बी ख्या, काही बी प्या, पण आमनाकडे या, असे बी पंथ पाहिले. अरे असं कसं काही बी खान काही बी प्या, असं चाली का? देव एवढा सोपा आहे का? मूर्खपणाचं लक्षण आहे. नालायक लोकांनी बाजार मांडला भक्तीचा आणि सामान्य अज्ञानी लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू केलं. देव यांनाही माफ करणार नाही आणि त्यांच्या छत्रीमध्ये घुसणाऱ्याला बी माफ करत नाही. विठला विठला. बरं, अशी बी दुकानं पाहिली मी, माल आमचा वापरतात पण त्यांचं लेबल लावून विकतात. तुम्ही कोणत्याही पंथात जा, कोणत्याही पंथात जा, तुकोबारायांच्या गाथेशिवाय, संतांच्या प्रमाणाशिवाय बोलतच नाही हे लोक. हो, ऐका बरं काय बोलतो. गीतेच्या श्लोकाच्या व्यतिरिक्त, भागवत कथेच्या व्यतिरिक्त हे लोक दुसरं काही सांगतच नाही. मग स्वतःचं नाव चालावं याच्याकरता वेगळी छत्री मांडून बसलेली माणसं आहे ती. मी याला पंथ म्हणत नाही, मी याला कावडाने छत्र्या म्हणत. कावडान छत्र्या. जरा स्पष्ट बोलतो, भीती बाळगण्याचं काही कारण बी नाही. आपण काय कोणाच्या घरचं खात बी नाही, त्याच्यामुळे भीती बाळगायचीच नाही. हो, ज्यांना नाववर रोजीरोटी खायला नव्हती त्याला मात्र बेवाशिवाय राहावं नाही. विठला विठला काय महाराज, कावडान छत्र देखील तुम्ही. हॅलो हॅलो, शांतता राखा. दे आवाज दे. विठला 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 विठला. मगाशी विषय सांगत होतो आपल्याला, अनेक भक्तीचे प्रकार वाढले. मी कारण सांगितलं, अनेक पंथ वाढले म्हणून भक्तीचे प्रकार वाढले. पण माणूस जरा चिकित्सक होता, त्यानं मला विचारलं, म्हणले बाबा एवढे पंथ का वाढले. त्याला म्हटलं, त्याचं असं मग माझा भारत देश आहे, इथे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. कारण लोकशाही प्रधान देश आहे, ज्याला त्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. नाही म्हटलं बाबा हे जरा समजून सांगा. मग मी त्याला समजून सांगितलं एवढे पंथ का वाढले. याच्याकरता मी त्याला दृष्टांत सांगितला. एकदा काय झालं, भारताचं कुत्र अमेरिकेत गेलं. दृष्टांत ऐका व्यवस्थित, म्हणजे कळेल तुम्हाला एवढे पंथ का वाढले. भारताचं कुत्र अमेरिकेत गेलं ना, अमेरिकन कुत्र्याचा थाट आपल्या भारताच्या कुत्र्यानं पाहिला. आता अमेरिकन कुत्राने गोट काढली बटणार. तुम्ही अमेरिकन कुत्राला फिराले, इंडिका कार, सकाळीना नाश्ता, 2 टाईमनं जेवण, करोडपतीनं पोरगा, अंग दे देवाले. मी आपला शेठ सावकारनी गोट नाही सांगत, मी अमेरिकन कुत्राने गोट सांगत. अमेरिकन कुत्र्याचा थाट आपल्या भारताच्या कुत्र्यानं पाहिला आणि भारताचं कुत्र झुरणीला लागलं. भारताचं कुत्र म्हणत होतं अमेरिकन कुत्र्याला, काय तुना थाट शे, तुना पुण्य म्हणून अमेरिकामा जन्म लेऊ ना.
अमेरिकाना कुत्रा म्हणे मनाचा साठ आहे थाट आहे तसं तुना भारतमा तुना थाट नाही शका. भारतना कुत्राने दिना कोडापा मांडी ज्या दारशे जाऊ त्या दारशे हाडाड करी हाकली देतात. समजा एखादा दारशे कधी चालना घेऊन एखादा भाग्यवान कधी जेवण करत राहणार ते तो एक हातमा भाकरनं तुकडा दाखाड दे दुसरा हात माडीन कदा पाळी दे. गटारनं पाणी पेवान गटारमा लोय वा. भारताच्या कुत्र्याचा सगळा कुडापा ऐकला अमेरिकेच्या कुत्र्याने. एवढा पण त्या का निघणार त्यांसाठी संग्रह नाही. अमेरिकेचा कुत्रा बोलला भारताच्या कुत्र्याला तू न जे शे तेच बरोबर शे म्हणा हेवा करू नको. अरे म्हणले मला इथे सगळं आहे तरी जीव गुदमरतोय असं वाटतं. मोकळा श्वास कधी घेऊन कधी नाही. भारतना कुत्रा म्हणे का रे बट वैष्णी जीव का बरं कोंडाय राहना. अमेरिकाना कुत्रा सांगे म्हणे मला आठे बटशे पण भुकाना अधिकार नाही. नो अथॉरिटी फॉर बार्किंग. अरे म्हणे आठे कधी भुकाले घेते लोके बठ्ठी बंदूक तोंडमा घालतच नि मग घोडा दाबतात. तुझ्या भारतात कसं काय रे म्हणले. भारताच्या कुत्र्यांना लज्जतदार उत्तर दिलं आमना भारतमा कोणी बी येऊ कितला बी टाईम कसं बी भुकीसनी निघी जाओ. येडी कतवार त्यान मागे प्रयास करत विठाला विठाला. आता मोठा ऐका ना. कोणी परक्या राज्यातला परक्या देशातला बाबा इथे येतो आणि लोक येडपटासारखे त्याच्या मागे धावत फिरतात. महाराष्ट्रामध्ये संतांची काही कमी आहे का. उलट महाराष्ट्र संतांची भूमी आहे. देवाला कामाला लावणारे संत आताच्या काळात झालेले आहेत माहिती आहे का तुम्हाला. आमचे मोठे बाबा असतील आमचे कृष्णाजी माऊली असतील जायखेड्याचे आमचे मास्टर बाबा असतील मास्टर बाबा ठाकूर खायद्याचे. हो यांच्या जागेवर देवांना ड्युटी करावी महाराज. काय अधिकार संपन्न लोक होते. पण गंमत अशी आहे बाजारनं गाजर गोड लागत. येते का तुमच्याला घरच्याची किंमत शून्य राहते. विठाला विठाला. त्याच्यामुळे एवढे पंथ वाढले महाराज. आता एवढे पंथ वाढल्यानंतर कोण कशी भक्ती करतं कोण कशी भक्ती करतं नाही का. सर्वात श्रेष्ठ वारी असेल तर पंढरपूरची वारी आहे. काय बोलतो लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही काशीला महिनाभर राहा. काशीला महिनाभर राहण्यामध्ये जे पुण्य कमावतो ते त्र्यंबकला 1 दिवस राहण्याने मिळतं. त्र्यंबकला 1 दिवस राहण्याचं पुण्य जे मिळतं ना ते पंढरपूरमध्ये नुसतं 1 पाऊल ठेवून परत आलं तरी तेवढंच पुण्य मिळतं महाराज. विठाला विठाला. वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाले एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. ही देवाच्या नामचिंतनाची पावर आहे. पंढरपूर जवळ आहे आम्हाला त्याची किंमत कदाचित वाटणार नाही पण काशीची किंमत 1 नंबर वाटते. काय गंमत आहे बघा. वास्तविक सगळी तीर्थ आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरता येतात असं पद्मपुराणात वर्णन आहे. चला पुढचा भाग सांगतो तुम्हाला. कोण कशी भक्ती करतं कोण कशी भक्ती करतं. मी सोपं सरळ सांगतो. रोज देवारातल्या देवांची नित्य पूजा करणे ही सुद्धा फार मोठी भक्ती आहे.
पण नित्यनेम असला पाहिजे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नाही का? आपला गॅरेजमा देवार आहे का नाही? तुम्हाला गॅरेजमा देवार आहे का नाही? आहे. अहो, जो हिंदू आहे त्याच्या घरात देवार आहे की नाही? जो हिंदू आहे त्याच्या घरात देवार आहे. देवार नाही समजून घ्या. नाही का? ठीक आहे, देवार आहे. देवारामा कितला देव आहे? कितला आहे का? तुम्हाला सांगू का? देवाऱ्यामध्ये बाकीचे देव नसतील चालतील, पण देव पंचायतन शास्त्राने जे सांगितले ते 5 देव पाहिजेच, ते असणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला. देव पंचायतमध्ये कोण कोण येतं माहिती आहे तुम्हाला? देव पंचायतमध्ये भगवान भोलेनाथ येतात. देव पंचायतमध्ये आदिमाया शक्ती येते. मग तुमची कुलदेवता असेल नाही का? आदिमाया शक्ती येते, कुलदेवता देवपंचायतांमध्ये. देवपंचायतमध्ये भगवान भोलेनाथ येतात. देवपंचायतांमध्ये भगवान विष्णू येतात. देवपंचायतांमध्ये गणपती बाप्पा येतो आणि देवपंचायतांमध्ये भगवान सूर्यनारायण येतात. विठ्ठला विठ्ठला. हे 5 देव का पाहिजेत? शिवपुराणात वर्णन आहे. भगवान भोलेनाथांनी वाटणी करून दिली. या देवपंचायतनाचे अध्यक्ष स्वतः भगवान भोलेनाथ आहेत. भगवान भोलेनाथ सांगतात, याच्यात सूर्यनारायणाची उपासना करणारा सुद्धा ती भक्ती मला पावते. विष्णूची उपासना केली तरी ती भक्ती मला पावते. आदिमाया शक्तीची, दुर्गा मातेची उपासना केली तरी ती भक्ती मला पावते. आणि गणपती बाप्पाची भक्ती केली तरी ती भक्ती मला पावते. विठ्ठला विठ्ठला. गणपतीची भक्ती करणाऱ्याला, गणपतीची उपासना करणाऱ्याला गाणपत्य म्हणतात. शक्तीची म्हणजे आदिमाया शक्तीची, देवीचे उपासक जे आहेत त्यांना शाक्त म्हणतात. विष्णूचे जे उपासक आहेत त्यांना वैष्णव म्हणतात. आणि भगवान शिवजीचे जे उपासक आहेत त्यांना शैव म्हणतात. याच्यातला आम्ही भेद करायचं नाही असं भगवान भोलेनाथ सांगतात. विठ्ठला विठ्ठला. रोज देवाऱ्यातले हे देव पंचायत सोडून तुम्ही बाकीचे देव ठेवू शकतात. 33 कोटी देव आहेत ना, नाही का? आपला देवारामा कितला देव येतील? प्रत्येक नगरमा देवार आहे, बरोबर. मला दुसरा प्रश्न असा जाते, देवारामा देव शेत पण नियागार पडी जाईल शेत, असा कितला जण शेत आले? हेच तर मोठी गंमत आहे. देवाऱ्यातले देव आहेत, पण 6-6 महिने देवाऱ्याकडे ढुंकून पाहत नसेल, काय कामाचं? शास्त्र असं सांगतं महाराज, रोज देवाऱ्यातल्या देवांची जर पूजा केली नाही, त्याच्यावर धूळ चढली, देव हिरवेगार निळेशार पडले, तर 6 वर्षामध्ये घराला भंगती लागण्याची ती चाहूल राहते. विठ्ठला विठ्ठला. हो, नाही तुम्ही कुठे जात ना, नका कुठे जाऊ, पण ते रोज देवाऱ्यातल्या देवांची नित्यपूजा झाली पाहिजे, रांगोळी गेली पाहिजे, धूप दीप नैवेद्य अर्पण केला पाहिजे. चला पुढचा टप्पा. आपला देवारामा कितला देवतीन? आई देव पंचायतन 5. आको 5. आपला आवडना समजा 10 देव, 15. आखो एखादा खाजगी मानेल होती 5 एक, नाही का? न हे जा खाई जो खाई माहेराणी मैसाबाई, नाही का? गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, नाही का? बडिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, नाही का? एवढे देव जर असतील तर त्यांची पूजा झाली पाहिजे. मी बागलाणपट्ट्यात गेलो होतो एकदा कीर्तनाला, सटाणा तालुक्यात. रात्री कीर्तन आटोपलं, हिवाळ्याचे दिवस होते. 2 मजली बिल्डिंग RCCची, तिथे माझी झोपायची सोय. घर दल्लान दल्ली 2च जण, एवढी बिल्डिंग. मग मी गेलो, क्वार्टर पडलो, ब्लँकेट पांघरला,
दल्ला दल्लेले सांगे रायंता दास पण पूर्ण साखरपुडा आहे. पहिली गाडीला माल जाणं पडी. बाबाले झोप मै उठाडजो नको बाबा, कारण रोजनं जागरण रोजना थकवाला बाबाले पटीन तोही उठतीन. उठणार आंघोळ वहिनी, देवपूजा वहिनी, बाबांनी दक्षिणा दी देवानी, नाश्ता पाणी कर देवानं. एखादा भजनाला बलाईसनी बाबाले एस टीवर बसायला देवानं. ब्लँकेटमा पंगरी पंगरी ऐकी राहीन तुम्ही. दल्ला चालना पण म्हणी सोयला चालना बा असं. दल्लीला काही मनमन कराले. काय माय म्हणे तुमनं कायम नशे बाबा लोकेशला लय येतच कीर्तन कर टाकतंच गरमा पसळास ना पत्ता नाही बाबाला काय देऊ. गरमा पसळास ना पत्ता नाही बाबाला काय देऊ म्हणता बरोबर मना जीवा को सुटूफुटू करायला लाग्या. मग तो बापरे दल्ला दल्ली का कोल्हा कटोळाय देते. म्हातारी शांत झाल्यावर म्हातारा म्हणे इथली काय वनमन करत नाही बायता हात ठेके उठेल शेत का आपण पैसा नाहीत काय करत. हा दारशे बोकड्या बांधेल शे बाबाले बोकड्या दी देवाना. काय दी देवाना बोकड्या. आतापर्यंत उठणं नाही पण बोकड्यांना नाव सांगतात. ब्लँकेट झटकीस नाही उठून म्हणतात ओ काका पाकिट नको देऊ पण बोकड्या बी देऊ नको. नाही म्हणे आम्हाला बोकड्या गरीब शे बाबा तुम्ही इथला बी आतास का मग तर नको. मुद्दा ऐका ना. म्हातारा सकाळी चालला गेला. सकाळी जेव्हा जाग आली आंघोळ केली म्हाताऱ्याला म्हटलं अष्टगंध बुक्का दे ना मला आई. दल्ली पाय अष्टगंध बुक्काच मागा. दल्ली गरमा गई तिना गरमाना देवारा उचली लईनीन मन पुढे पटकी दिना. आपला देवारामा 15 देव पण दल्ली ना देवारामा 56 देव होता. त्या 56 देव मोजा मोजा मा पहिली गाडी उसकी गई. देव बी नाना तऱ्हेचे होते. काही देव तांबाना, काही देव पित्तैना, काही देव शिरगोयासना, काही देव काया दगडेसना, काही देव चिप्पट दगडेसना, काही देव गोल दगडेसना. हा असा 3 चिप्पट दगडे होतात तटे देवारामा. मी आजीला बोलावं म्हणतो आजी बटा देव ध्यान माही घ्यात. एक बी येल नाही होता पण सांगणं पण ना तसं बठा देव ध्यान माही घ्यात. पण या 3 काया चिप्पट दगडे या कोणता देव शेत मला समजाडी सांग. तवय दल्लीनी पदरली ना. दल्ली सांगे माले आई आई आता निकानी आई म्हण सासू होती म्हणे बाबा. बापरे सासू सांगताच मी ते दाखवत आहे का दिल्लीकडे. मग बोल त्या आगील ना पुयावती म्हणे बाबा सासरा लेखा काढू बी ते नाही म्हणे. शिलगेसनी मर जायले म्हणे बाबा ती. दल्लीन भाषामात बोलणं पण ना मग माले म्हणता आई आता नाही. आई नंदीन होती म्हणे बाबा ही येईल टाकी घालेलं होतं म्हणे. टाकी घालेलं समजा ना तुमले. हां पाय वाकडा पडी घ्या म्हणे बाबा येणे बी रेल्वेमा जीव दी देईल म्हणे. मग तात्या यात आणि आई देराणी होती म्हणे बाबा. देर सट्टा जुगार बटा व्यसन होतं म्हणे देरले काही कामधंदा करे नाही. ते निबी संताप राखेल टाकले म्हणे. ननीन सासू आणि देराणी मग ते मग 8 एकच काय देवारामा काय सांगू म्हणे बाबा. 3 जण मरण्यात सुकणं झोपू बी देत नाही. सपन मायेत माल सांगेत आम्ही वनमन फिरायनो आमले कुठेतरी बठाळ. मग तर मग 8 बठाळी दिन्यात काय करू म्हणे बाबा. मंदिर बांधाने आवतीने 8 बठाळ दिन्या. दल्लील म्हणतं मग 30 ना अंग दोत जाय ना नाही ते तुले बठाडी देतीन त्या. विठाला विठाला विठाला
काय भक्ती आहे का? कोणत्या शास्त्रात आहे? शंडरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान. हे देव काय कामाचे आहे? हा, नणीनले सासूले आणि देरानील तटपटाळ दिनं. हा, अरे शास्त्र असं सांगतं, देव्हाऱ्यात तुम्ही संतांचे आणि देवाचे फोटो लावतात ना, तिथे आपल्या जन्म देणाऱ्या मेलेल्या आईबापाचे त्यांच्या लाईनीत फोटो लावू नये असं शास्त्र सांगतं. अजून काय पाहिजे? संतांचे आणि देवाचे फोटो कोणत्याहीकडे कोणत्याही दिशेला तोंड करून लावले तर चालतात, पण आपल्या घरातील मृत व्यक्तीचा फोटो भिंतीवर लावताना त्याचं तोंड दक्षिणेकडे असावं असं शिवपुराण सांगतं. विठ्ठला विठ्ठला. काय काय भक्ती करतात लोक, नाही का? अहो, भक्ती अशी बी राहते. काही लोक माळकरी राहतात पण एकादशी धरत नाही. आलं का तुमच्या लक्षात? काही लोक माळकरी राहतात पण एकादशी धरत नाही. काही एकादशी धरतात पण माळकरी नसतात. काय उपयोग आहे का? नाही. माळकरी झाले की सगळी व्रत वैकल्य आली पाहिजे. एकादशी सोमवार उपवासन करीती कोण त्यांची गती होईल नेनो. तुकोबाराय सांगतात एकादशी आणि सोमवार केला पाहिजे. शिवपुराण सांगतं एकादशी सोमवार अधिक संकष्ट चतुर्थी केली पाहिजे. हे उपवास जो करत नसेल त्याचं जीवन व्यर्थ आहे. भक्तीचा प्रकार सांगतो मी तुम्हाला. भक्ती कशी कशी सांगितलेली आहे. काही लोक माळकरी राहतात पण त्यांना वाटत नाही माझा एकुलता एक मुलगा माळकरी झाला पाहिजे, नाही का? एका ठिकाणी गेलो, एका जोडप्यानं चहाला बोलवलं मला. पती पत्नी दोघं माळकरी. त्या माणसाला विचारलं, का हो म्हटलं तुम्ही माळकरी आहे? म्हणे हा बाबा, आम्ही 36 वर्षापासून माळकरी आहेत. म्हणे बाबा तुम्ही कवई कीर्तनाची सुरुवात करी. म्हणजे मना उतारा दाखल घेतो. म्हटलं आगाऊ दिसतो बरं का. बाजूले असं 10-11 वर्षानं पोरगा अभ्यास करायचं. त्याला म्हटलं का हा पोरगा कोण आहे? म्हणे बाबा देवाने एकच कुलदीपक दिला आपल्याला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मी पाहिलं पोराच्या गड्यात माळा नाही. का म्हटलं तुम्ही एवढे जुने माळकरी ते बी 2 जण माळकरी, तुमचा एकुलता एक कुलदीपक तो माळकरी व्हावा असं वाटत नाही का तुम्हाला? तो माळकरी सांगे मला एवढा जुना माळकरी. नाही म्हणे बाबा त्यांनी तब्येत सुखी राहा. मग तर तब्येत ना माळकरी व्हा ना काय समज? नाही म्हणे बाबा त्यांनी तब्येत सुखी राहा, अजून थोडा टाईमच्या म्हणे 2-4 वर्ष त्यांना नड्या भराव द्या म्हणे. काय बरा ना म्हणे? हां. मग तर त्यांना नड्या भरान मागे लागशी, त्यांना नड्या भरायनात का तू ना हाडी केटी चाडी काढितो. मुलगा माळकरी व्हावा असं वाटतं का? अजिबात वाटत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. मला सुद्धा वाटतं, मी कीर्तनकार असून मला वाटतं माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. पण मी जर चांगल्या विचाराचा असेल तर मला असं वाटतं माझा पोरगा हे सगळं तर झालाच पाहिजे, पण त्याच्या आधी माळकरी बनला पाहिजे. विठला विठला. त्यासना देवारा देखा मी सगळा फपुटाना चर होता त्या माळकरीसना देवारा. त्याचं म्हटलं का हो तुम्ही एवढा जुना माळकरी, 2 जण माळकरी, कमीत कमी देवारा म्हणा देवते दोर जा, एवढा फपुटाना चरी लागणार. हां, त्या म्हणे बाबा काही हरकत नाही, कालदी पैदोस होता त्या आम्ही लागणार त्या देवदावाले. वावरेस नदीन उन्हात कामे कराना भुईमुंगना दिन. त्या कुलदीपकले सांगत यासनी आणि हे बाबा देवदोवान सांग जायचे रोज देवदोर जाय बेटा, 7-8 दिन काही जमावणी. पोरगा लागना देवदवाले. तो का असा एक देव घसडत बटे नाही. मांगलदार पाणी ना आडवता देवा रमाना बठा देव बादलीमा टाकी दे, बादलीने कळीले दोर बांधिले.
आडमा बादली सोडी दे 2-3 डावचं बुगडुबुक करतो 3-4 दिन चालणं 4था दिन ते गणपतीच उन्हाने आडमाई जसा गणपती आड मारायला तसं त्याने देव दोन सोड दिना त्यान बापने विचार करे 2 दिन जाय ना देख ना देवारा म्हणा देव काही दोताना दिखत नाही तू तो त्यान बापले सांगे म्हणे आप्पा देवसले सुत्त कोई गेला म्हणे कस काय रे म्हणे परून दिन गणपती बुडी घ्या ना अहो एवढा जुना माळकरी बिगर लाजनानगत सांगे त्याले 3 दिन आहे ना बुडाले मग फुगीसनी वर वन होईन ना 7 पिढ्या कल्याण व्हावनी यस ना ही देवांची विटंबना आहे लाज वाटली पाहिजे विठाला विठाला भक्तीचे प्रकार मी भक्तीचे प्रकार सांगतो तुम्हाला आहे नाही का जाऊ द्या आता सोपं सोपं आतीने गोट सांगायचं शिहोरले गायतात का तुम्ही गायतात का हा का बरं फुकटणार रुद्राक्ष लेवाले शिहोरले असा स्वर्गमाई पडेल रुद्राक्ष होतात का आणि 8ला मै गटेल होतात का येडपट लोक आहेत येडपट एक जण उन्हा म्हणा शेजारना मला माल सांगाले म्हणे बाबा मन बाईजी शिहोरले जावानं म्हण राहिनी काय करू मग ते तू नी बाई आणि तू विचार कर मी काय तुम ना मा बागली उडीत की दाल में चिपडी खुशाल म्हणे बाबा तुम्ही समजाडी सांगा तुम्हाला ऐकी मिळेल ती ताईला सांग मी म्हणतो मालक नाही सांग राहिना ना भोलेनाथ नाही सांग राहिना ना कोणता भोलेनाथ असं आहे ना जाऊ नको नाही म्हणे बाबा बाईच मी तर चाललो मी ते जाय आता त्याने बाई आपण काय सांगा ना मग तर जाय ताई पण समायच नाही जाय एवढाच सल्ला दिना मी समायच नाही जाय कारण गर्दी भलती होई तरी 4-5 दिन में आऊ ना मन जोड़े म्हणे बाबा फोन नहीं लाग रहा है ना फोन लागे नहीं रहा ना त्याला मी सांग म्हणतो बटाटे तू वाचस का मोबाईल बिबाईल मा बातम्या देखस का तू म्हणे नाही मला काय समजत मग ते गंजच दवडी घातता ते त्या दवड्यालाच मग तू निभी बाई हुई अजून 2 दिवस गेले हा चिंतातुर अवस्थेमध्ये त्याला म्हटलं काही चिंता करू नको सगळी गर्दी ओसरल्यानंतर तपास लागतो कशाला काळजी करतो कोणातरी मोबाईल होते बाईना फोन नाही आले म्हणे बाबा तिना फोन येल होता मला काय सांगे का हो तुम्ही मी दवडी जायचे तुम्ही मला तू डाल्या काय करू म्हणे बाबा जाऊ करू म्हणतं तू दोंडाल जाय आणि तू बी दवडी जाय तुमले दोन्ही दवडेल असले माले दोंडाल बोलाव नाही का मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते अरे संतांचा मार्ग आम्ही सोडून दिला नको त्या मार्गाने जायला लागलो भक्तीचा प्रकार सांगतो रुद्राक्ष तिथे तोच आहे इथे तोच आहे अनेक नालायकांनी फुकटचा भेटला म्हणून रुद्राक्ष आणला पण अनेक नालायकांनी रुद्राक्ष घरात ठेवून जे येडे चाडे आहेत खाणं पिणं ते सोडलं नाही तुम्हाला सांगू एक वेळ तुळशीची माळा माफ करेल माणसाला आचरण भ्रष्ट झाल्यानंतर पण रुद्राक्ष म्हणे माफ करत नाही असं शिवपुराणात भोलेनाथ सांगतात विठ्ठला हे भक्तीचे प्रकार आहेत कोण कशी भक्ती करतं कोण कशी भक्ती करतं पण आपण करत असलेली भक्ती
शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की नाही याचा काही विचार करत नाही. मी दृष्टांत सांगत होतो आपल्याला. हा देव, हा पोरगा देवघरातले देव धुवायला लागला. आटंगत फाटाफुट्याला होता ना आपला. कर्म धर्म संयोगाने 1 महिन्यात त्याच गावात कीर्तनाचा प्रसंग आला. त्या दोन्ही दिवसनी चाल बोलावं मग मला. तो पोरगा बसेल होता. मना मने नाही ध्याने नाही. मी सहज बोललो. मग का रे सप्तान टाईम लिहून तो तुम तब्येत चांगली होती, आता असं असू काय काय घ्या तू. तो पोरगा बोलला माले, मुगा मुगा बटनातून पायरे ते वैलचे म्हणे आई. तू देवारा म्हणा, देव सांगेती ना. यशनी 2-4 दिन कर म्हणे नाटक, मन अंगे लाई देईल शेत म्हणे त्या देव. मुद्दा असा आहे, कोणी लादलं म्हणून आपण भक्ती करायची. भक्ती हा विषय नाही. कोणी करतंय म्हणून आपण करायची. भक्ती असा विषय नाही. भक्ती हा उपजत भक्तिमय वृत्तीचा विषय आहे. विठ्ठला 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 अनेक प्रकारची भक्ती केल्यानंतर आपणही संभ्रमात पडतो की अशी भक्ती कोणती असेल की जी भक्ती आपल्याला देवापर्यंत घेऊन जाईल. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये 4 साधकांना प्रश्न पडला. त्या 4 साधकांमध्ये 2 माणसं आहेत. एक माई माऊली आहे म्हणजे स्त्री आहे, आणि एक लहान पोरगा आहे. ते 4ही साधकांना प्रश्न पडला. अनेक प्रकारची भक्ती करताना लोक आपण पाहतो, पण आम्हालाही भक्ती करायची आहे, भक्ती कशी करावी. त्याच्यामुळे 4ही साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आले. 2 माणसं, एक स्त्री आणि एक मुलगा. त्या 4ही जणांनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला. म्हणले, महाराज, अनेक प्रकारची, अनेक लोक अनेक प्रकारची भक्ती करताना आम्ही पाहतो, पण आम्हाला अशी भक्ती सांगा की जी देवापर्यंत पोचेल आणि देव आपला असा करता येईल. तेव्हा तुकाराम महाराजांनी 4ही साधकांना भक्ती कशी करावी त्याचं वर्म सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. स्वामी काज गुरु भक्ती, 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 पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. ओ हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हीच
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. चारही साधकांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्तीचं वर्म सांगितलं महाराज पहिल्या चरणामध्ये. त्या 4 साधकांमध्ये 2 माणसं आहेत, एक स्त्री आहे, एक मुलगा आहे. पैकी एका माणसाला सांगितलं, हे बाबा तुला देवाची भक्ती करायची आहे ना, तू केलेली भक्ती भगवान विष्णूपर्यंत पोचावी असं तुला वाटत असेल तर एक काम कर, तू ज्यांचा सेवक आहे त्या तुझ्या स्वामीच्या कामात तत्पर राहा. स्वामी काज, स्वामीचं काम कर, बाकीच्या भानगडीत पडू नको. तुकोबाराय सांगतात, स्वामीच्या कामात तू तत्पर राहिला ना तर वेगळी विष्णूची पूजा करण्याची गरज नाही. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. दुसऱ्या माणसाला सांगितलं, तुलाही विष्णूची भक्ती करायची आहे, पूजा करायची आहे ना, मग तू ज्यांच्याकडून माळा टाकले, अनुग्रह घेतला, ते सद्गुरुनाथ तुझे देव आहेत. त्या सद्गुरुनाथांची भक्ती कर. तुझ्याकरता ती विष्णूची पूजा आहे, तुला वेगळी विष्णूची पूजा करायची गरज नाही. गुरु भक्ती. त्या मुलाला सांगितलं, तुला वेगळी विष्णूची पूजा करण्याची गरज नाही. ज्या आईबापानं तुला जन्माला घातलंय ते आईबाप तुझे देव आहेत, त्यांच्या वचनाचं पालन कर. पितृवचन. आणि मग त्या मायमाऊलीला सांगितलं शेवटी, बाई तुला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. 1000 लोकांसमोर ज्याच्यासोबत वाशिंग बांधलंय ना, तो तुझा पती, तोच तुझा देव आहे. त्या पतीची सेवा कर. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठला विठ्ठला. हे 4 मुद्दे सांगितले. आता एकेकाचं विस्तृत आपण वर्णन करूया. पहिल्या माणसाला सांगितलं, तुझे जे स्वामी आहेत, ज्यांचा तू सेवक आहे, त्या स्वामीच्या कामात तत्पर राहा. स्वामी काज. स्वामीचा सेवक राहतो. स्वामी म्हणजे मालक नाही, स्वामी म्हणजे धनी नाही. नाही तर आपण समानार्थी शब्द लावतो. स्वामी म्हणजे काय? मालक. स्वामी म्हणजे धनी. आता शास्त्रामध्ये धनी या शब्दाचा वेगळा अर्थ होतो. योगी या दुर्लभ तो म्या देखेला साजनी, पाहता पाहता मनाना पुरे धनी. योग्याना दुर्लभ असणारा तो विटेवरला पांडुरंग परमात्मा मी पाहिला, पण त्याला किती पाहिला तरी मनांना पुरे धनी, म्हणजे मनाची इच्छा पूर्ण होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. धनी म्हणजे मनाची इच्छा. पूर्वीची माईमाऊली बघा आपल्या पतीला धनी म्हणून हाक मारायची नाही का. 40-50 वर्ष पहिलेनीच गोडसात आहे नाही का. धनी, अहो धनी इकडे आणा, अहो धनी तिकडे जाणं, आहे का नाही. नवऱ्याला माय माऊलीच्या तोंडून आपल्या पतिदेवा करता धनी शब्द निघाला की अगदी अप्रूप वाटायचं. ओरिजिनल प्रेम दिखाऊ नाही. पण जमाना सुधारला की सुधारल्याचा भास झाला, काही कळत नाही. माय माऊलीनं धनी शब्द गॅरेजमध्ये टाकला आणि मग एकदम गावंडर पद्धत सुरू झाली. तुमच्याकडे आहे की मला माहीत नाही, पण आमच्या शिरपूरला आहे. मोठा मुलगा असेल, मोठी मुलगी असेल, त्या नावानं आपल्या नवऱ्याला हाक मारायची पद्धत. शेकामवाडी माय का आहे ना. वही पण तुम्ही कबला होते. या परिसरात आलो होतो कीर्तनाला. 80 वर्षांत आला. मंजोडे पटेल होता. काटलावर गप्पा माराय तू, संध्याकाळी टाईम होता. 80 वर्षांत आला. तेवढ्यात दल्लीने आराई मारी म्हणे, आओ पिंट्या आता या ना. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं बाबा वय काय तुमचं? म्हणे 80. म्हटलं तुमनं नाव पिंट्या शेका. दल्ला म्हणे आमना आमनाचे तुम्ही बाग नका. म्हणजे ती पद्धत आहे, एकदम गावंडर पद्धत आहे. चला पुढचा टप्पा बोलतो. हे TV सिरियलचं फॅड आलं. 2-4 पुस्तकं शिकून स्वतःला क्वालिफाईड समजणारे सुशिक्षित जोडपो, पण बायको नवऱ्याला आरेतुरे करायला लागले. लाडात येऊन काय जिगड्या
ड्युटीला गेला लवकर येत जा ना, एकटी बोर होते, आपल्याला पिक्चरला जायचं ना. येते का म्हणजे नवऱ्या करता. अहो काय सांगायचं तुम्हाला. 2 वर्षापूर्वी औरंगाबादला कीर्तनाला गेलो होतो. औरंगाबाद. आता औरंगाबादला कीर्तन म्हणजे तिथे आयरणी बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. शुद्ध मराठीतून 2 तास कीर्तन आटोपलं. नमस्कार करण्याकरता एक माई माऊली आली, तिने नमस्कार केला आणि मला सहज विचारलं. म्हटले बाबा एक विचारू का. म्हटलं विचार ना ताई. म्हणजे तुम्ही कोणत्या शिरपूरचे. म्हटलं मी धुळे जिल्ह्यातलं शिरपूर. धुळे जिल्ह्यानं शिरपूर सांगताच तिथे आयराणी बोलायला लागली. म्हटलं ताई, म्हणे बाबा तुम्ही कीर्तन मग आयराणी बोलणारच नाही. मग आता समजतच नाही कोले काय बोली म्हणा. म्हणजे माझं माहेर बी शिरपूर तालुक्याचं आहे म्हणे बाबा. बोर्डावर वाचीच नाही आनंद आहे म्हणे मला. शिरपूरकर अशोक बाबा, शिरपूरकर अशोक बाबा. म्हटलं ताई तुला आनंद वाटायचा का. ती ताई माल म्हणे मग बाबा माहेरनं कुत्रे बिदा खाय ना. मग तर इथलं पुढे नको सांगून तू मुद्दानं बोल. मी धनी शब्दावरून सांगतो तुम्हाला. त्या ताईनं मला सांगितलं, म्हटले बाबा तुम्ही सकाळी बसस्टँडला जाणार ना, रस्त्यावरच माझं घर आहे. आपला घरी या, नाश्ता पाणी करा, चहा पाणी लिहा. सकाळले सीधं म्हणा पक्याना बी वाढदिवस आहे म्हणे. पण बरोबर पकवाजी होता. पकवाजी म्हणतं याद करते बरं आपल्या ताईकडे जाणं आहे, ताईना पक्याना वाढदिवस आहे. निघालो. पकवाजी हुशार होता. पकवाजी माल म्हणे बाबा कोणी शेंडेले जाणं राहिनं, जावडले जाणं राहिनं, मानताले जाणं राहिनं, लगीनले जाणं राहिनं, घरभरणीले जाणं राहिनं, बिगर आयरनं जाऊ नाही. ताईना पक्याना वाढदिवस आहे, त्याला काहीतरी लेणं पडी. असं चेंडूस ना दुकान दिक ना माले 50 रुपयाना एक चेंडू लिहिली ना, रबरी चेंडू केसामा टाकली ना. ताईकडे गो ताई पाणी लईनी पाणी लिहिणं, पोहे लईनी पोहे खादं, चहा लईनी चहा लिहिना. पण ताईना पक्या काही दिखे नाही. म्हणतं ताई तुम पक्याना वाढदिवस आहे ना, बोलावना त्याले देख चेंडूला यायचे त्यांसाठी. ते ताई म्हणे बाबा पक्याकानी ड्युटीला जायची. मग तर बाप रे. मग तर ताई अहो पक्या कोणशे. हा एकाना बापनं नाव पक्या शेला म्हणे बाबा. एकाना बापनं नाव. मग ताऊ एका केवढा शे. एका भाऊकडे राहस. मग ताऊ पक्यातून माणूस आहे का मग. हा ना म्हणे बाबा तुम्ही समजणार नाही का म्हणे. मग तर नाही ना मला काय एवढं काही समजत नाही. कुठे राहिला धनी शब्द. कुठे राहिले आमचे संस्कार आणि संस्कृती. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताना आम्ही भरकटलेली माणसं स्वतःच्या संस्कृतीची विटंबना करू लागलो. तुम्हाला सांगू स्वतःच्या दिव्य भव्य संस्कृतीची विटंबना करणं म्हणजे स्वतःच्या आईच्या पदराला हात घालण्याचं पाप आहे. विठला विठला स्वामी म्हणजे धनी नाही, स्वामी म्हणजे मालक नाही. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे कर्तृम अन्यथा कर्तृम शक्ती जवळ आहे. पण एवढं असूनही ज्याला अहंकार शिवत नाही त्याचं नाव स्वामी. मराठी व्याकरणाच्या अनुषंगानं सांगतो स्वामी सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह करायचा. स्वाहा अधिक मी म्हणजे अहंकार. ज्यांना अहंकाराचा स्वाहा करून टाकलाय त्याला म्हणायचं स्वामी. विठला विठला. स्वामी आणि मालक याच्यात फरक आहे. मालकी हक्क गाजवतो, स्वामी कधी स्वामीपणा मिरवत नाही. मालकी हक्क गाजवल्याशिवाय राहत नाही. स्वामी कधी स्वामीपणा मिरवत नाही. आणि म्हणूनच सांगतो स्वामीचा सेवक राहतो, मालकाचा नोकर राहतो. नोकर आणि सेवक याच्यात फरक आहे. नोकर मालकाचं काम करतो पण कामाचा मोबदला घेतो.
काय बोललो? नोकर मालकाचं काम करतो, कामाचा मोबदला घेतो, शिवाय नोकराची मालकावर निष्ठा नसते. सेवक स्वामीचं काम करतो, जे करतो मोबदला न घेता सेवा म्हणून करतो. दुसरी गोष्ट, प्राण गेला तरी बेहतर सेवकाची आपल्या स्वामीवर निष्ठा राहते. विठला विठला. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रजींसारखा स्वामी झाला नाही आणि माझ्या हनुमंतरायासारखा सेवकही झाला नाही. सगळं केलं हनुमंताने, सगळं केलं. रामकथेतून हनुमंतरायाला वजा करून टाका, रामायण शून्य झाल्याशिवाय राहत नाही. चौदा वर्ष 14 दिवसाच्या वनवासाच्या कालखंडामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींनी हनुमंतरायाचं पाऊल पडल्याशिवाय प्रभू रामचंद्रजी एक पाऊल टाकू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. माझा हनुमंतराय त्यानं सगळं केलं. लंकेचं दहन केलं काय? सुग्रीवाला न्याय मिळवून दिला काय? सीतामातेचा शोध लावला काय? संजीवनी बुटी द्रोणगिरी पर्वतातून आणली काय? लक्ष्मणाला जिवंत केला काय? सगळं हनुमंतरायाच्या कृपेने झालं. एवढं सगळं करूनही मी केलं आणि माझ्यामुळे झालं असं हनुमंतराय कधी बोलला नाही, कुणाजवळच नाही. विठला विठला. सुरानी धीरा, सुरानी धीरा, सुरानी धीरा, सुरानी धीरा. स्वामी काचा पैसा धर, स्वामी काचा पैसा धर. सुरानी धीरा, सुरानी धीरा. शुरानी धीर. माझा हनुमंतराय म्हणजे शौर्याचा पुतळा म्हणजे माझा हनुमंतराय. धीर म्हणजे धैर्याचा पुतळा म्हणजे माझा हनुमंतराय. बक्षीस समारंभाचं आयोजन करण्यात आलं. प्रत्येकाला प्रत्येक दिलं, सगळं दिलं महाराज. हा बक्षीस समारंभाचा कौतुकाचा सोहळा. मोठ्या कौतुकानं हनुमंतराय दोघं हात जोडून दूर अंधारात उभा राहून मोठ्या कौतुकानं पाहत होता. कौतुकानं पाहतोय हनुमंतराय तो सोहळा. भरताचं लक्ष गेलं हनुमंतरायाकडे आणि भरतानं प्रभू रामचंद्रजींच्या जवळ कानात येऊन सांगितलं, प्रभू 14 वर्ष 14 दिवसाच्या वनवासाच्या कालखंडामध्ये ज्याचं पाऊल टाकल्याशिवाय तुम्ही पाऊल टाकू शकला नाहीत प्रभू. सगळ्यांना सगळं दिलं, त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. बाप राजा दशरथाच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर प्रभूच्या डोळ्यात कदाचित आसू आली नसावीत. पण भरतानं जेव्हा विचारलं, सगळ्यांना सगळं दिलं पण हनुमंतरायाला काहीच देत नाही म्हटल्यानंतर प्रभूच्या डोळ्यातून टचकन आसू आली, डोळे पाणावले. गदगदलेल्या कंठानं पाणवलेल्या डोळ्यांनी भगवान प्रभू रामचंद्रजींनी भरत श्रेष्ठीला सांगितलं, भरता काय द्यावे यासे वावे उतराये ठेविता पाये जीव थोडा. अरे म्हटलं काय देऊ माझ्या हनुमंतरायाला, हाच माझ्या पुढे प्रश्न आहे. भरता म्हटले तुला सांगू, पंचप्राण काढून जरी टाकून दिले तरी हनुमंतरायाच्या 5 उपकारांची परतफेड होईल की नाही मला शंका आहे. काय केलं माझ्या हनुमंतरायानं माहिती आहे तुला? प्रभू रामचंद्रजी सांगतायत, भरत भाई कपी से हम वृण नाई. भरत भाई कपी से हम वृण नाई. सोयोजन मर्यादा समुद्र की
कूद गयो क्षणमाही. अरे 100 योजन लांब असणारा समुद्र एका बुड्ढा सरशी माझ्या हनुमंतरायानं पार केला काय? तिथे लंकेचं दहन केलं काय? लंका जारी सिया सुदिलाय, सीतेचा शोध लावला काय? एवढं सगळं केल्यानंतर माझ्या हनुमंतरायानं परी गर्वन कियो मन माई. पण गर्व केला नाही माझ्या हनुमंतरायानं. माझ्यामुळे झालं की मी केलं असं कधी बोलला नाही कोणाजवळ. त्याला काय द्यावं हा खरा प्रश्न आहे. म्हणून मगाशी बोललो, माझ्या हनुमंतरायासारखा सेवक झाला नाही आणि प्रभू रामचंद्रजींसारखा स्वामी झाला नाही, पुढे होणार नाही. लक्ष ठेवा, काय केलं नाही प्रभू रामचंद्रजीने. सगळं स्वशक्तीने स्वयंभू असताना सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्रजीने स्वामी म्हणून कधी गर्व केला नाही. विठला 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 विठला. त्रेतायुगातली गोष्ट सोडा, कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी राजांसारखा स्वामी झाला नाही. प्राणाची बाजी लावणारे आपल्या स्वामी करता, शिवरायांकरता प्राणाची बाजी लावणारे भरपूर मावळे होऊन गेले. त्याच्यामध्ये मला तानाजी मालुसरेचा उल्लेख करावा असा वाटतो. त्याच्यासारखा सेवकही झाला नाही. विठला विठला. काय एक प्रसंग सांगतो तुम्हाला. तानाजीच्या पोराचं रायबाचं लग्न ठरलं. लग्नाचे आमंत्रण पत्रिका देण्याकरता छत्रपती शिवाजी राजांकडे तानाजी गेला. चिंतातूर अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी राजे सिंहासनावर बसलेले असत. समोर नेत्र कटाक्ष टाकलेले होते. एकटक पाहत होते छत्रपती शिवाजी राजे. स्वामी आपले काहीतरी चिंतेत आहेत असं तानाजीला कळल्याबरोबर तानाजीनं धोत्राच्या सोग्यामध्ये ती लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका लपवली. छत्रपती शिवाजी राजांना तानाजीनं सांगितलं, म्हणले स्वामी, आपल्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट आहे, कसली काळजी करताय? हा बंदा सेवक हजर असताना काळजी करण्याचं काय कारण आहे? आज्ञा व्हावी, हुकूम व्हावा. छत्रपती शिवाजी राजांनी समोर अंगुरली निर्देश केला. तानाजीला सांगितलं, ताना, अरे समोरचा कोंढाणा आदिलशाच्या राज्यात आहे, तो स्वराज्यात यावा अशी जिजाऊ महासाहेबांची इच्छा आहे. तानाजीने सांगितलं, स्वामी, या क्षणी जातो, चढाई करतो, कोंढाणा जिंकतो, आपल्या ताब्यात देतो. छत्रपतीने तानाजीला सांगितलं, ताना, आधी धोत्र्याच्या सोग्यात कसला कागद लपवलाय तो दाखव. कागद दाखवला. तानाजीच्या पोराच्या रायबाच्या लग्नाची लग्नपत्रिका आहे. छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं, लग्नात विघ्न नको ताना, आधी रायबाचं लग्न करूया, मग कोंढाण्याचं काय करायचं ते बघूया. पण सेवक कुणाला म्हणतात ते सांगतो. या ताना नावाच्या सेवकानं सांगितलं, स्वामी, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. चढाई केली महाराज सैन्यानीशी. मनी चिंतनी कुलस्वामिनीचे, मनी चिंतनी कुलस्वामिनीचे, भवानी शंकराचे, शिवाजी महाराजांचे, सुयश चिंतोने तानाजी खा, सुयश चिंतोने तानाजी खा. निघाला कोंढाणा किल्ला घेण्यास, निघाला किल्ला निघाला. किल्ला गेला. तानाजी कोंढाण्यावर चढाई केली. तानाजीनं मोजके मावळे घेऊन तानानं कोंढाण्याकडे चढाई केली. हर हर महादेव जोराच्या गर्जना सुरू झालेल्या आहेत. हर हर महादेवच्या गर्जनेनं सह्याद्रीचा कडे कपार सगळं धनानं सोडलेला आहे. राजाला करुणसाद केला. तानाजीने सांगितलं, राजे,
कोंढाणा जिंकल्याची वार्ता तुम्हाला कशी द्यावी हा प्रश्न असेल. गवताची गंजी धार धार पेटताना दिसली की ती खुशखबर आहे असं समजायचं राजे महाराज. म्हणे तानाजी चिंता नाये म्हणे तानाजी चिंता नाही झाले जरी काही तरी केव्हाही केलेली प्रतिज्ञा ते शेवटा केलेली प्रतिज्ञा ते शेवटा नेलाविल नाही घेणार मुखी घास नेलाविल हर हर थोडं थांबा. अरे महादेव बोला ना मुर्दास ना काय बटणार. हर 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 रक्त सडसडलं पाहिजे नाही का. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की महाराज. तानाजी सारखा सेवक झाला नाही, छत्रपती शिवाजी राजांसारखा स्वामी झाला नाही. कोंढाणा जिंकला, गवताची गंजी धार धार पेटताना दिसली. छत्रपती शिवाजी राजांनी ते पाहिलं. चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. पण ही खुशखबर सांगण्याकरता माझा तानाजी अजून का आला नाही म्हणून काळजी भेडसावत होती. तानाजीची प्रतीक्षेत असताना कोणीतरी यावं कानामध्ये तप्त शिस होतावं. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजांना एकाने ती वाईट वार्ता सांगितली. म्हणले महाराज गड जिंकला हो, पण गड जिंकणारा सिंह आता या जगात राहिला नाही. तानाजी नावाचा सिंह काळाच्या उदरात गडप झाला. विठला तानाजी मेला म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी तानाजीच्या पोरांना वाऱ्यावर सोडण्याचं पाप केलं नाही. तानाजीच्या मुलाच्या रायबाचं लग्न स्वतःच्या जबाबदारीनं उपस्थितीनं छत्रपती शिवाजी राजांनी पार पाडली. त्याला वतनदारी दिली. पुण्याला कोंढवा या उपनगरामध्ये आजही तानाजीचे वंशज आहेत. त्यांच्याकडे मी कथा करून आलो. आनंद वाटला. भडभड त्या आठवणी सांगतात ते लोक. त्या आठवणी सांगताना रडायला येतं त्यांना. आणि त्या आठवणी ऐकताना जो रडत नाही त्याला माणूसच म्हणायचं नाही. मला मुद्दा असा सांगायचा आहे, छत्रपती शिवाजी राजांसारखा स्वामी झाला नाही, तानाजीसारखा सेवक झाला नाही, पुढेही होणे नाही. आता स्वामी बनायची सगळ्यांना हौस आहे. स्वामी बनायची हौस सगळ्यांना आहे, पण अहंकार ठासून भरलेला आहे. विठला विठला पहिल्या माणसाला सांगितलं तुझे स्वामी जर असतील ना त्यांच्या कामात तत्पर राहा. तुला वेगळं देवदेव करण्याची गरज नाही. हेच वैष्णवची महापूजा, अनुभव नाही तुझा. दुसऱ्या माणसाला सांगितलं ज्यांच्याकडून माडा टाकली, अनुग्रह घेतला ना ते सद्गुरू तुझे देव आहेत. त्यांच्या कामात तत्पर राहा, त्यांची सेवा कर. गुरु भक्ती तुला वेगळं देवदेव करण्याची गरज नाही. गुरुही त्या लायकीचा असावा नाही का. गुरु काय करतो माहिती आहे तुम्हाला? गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे करो तुम्हा दृष्टी पुढे करो तुम्हा दृष्टी पुढे गाढवाचे घोडे गाढवाचे करो तुम्हा दृष्टी पुढे करो तुम्हा दृष्टी पुढे गाढवाचे घोडे
आम्ही करू दृष्टी पुढे. एका गाढवाचं घोडं करण्याची ताकद सद्गुरुनाथांमध्ये आहे. सद्गुरू त्याला म्हणावं, बलत्याला सद्गुरू म्हणून स्वीकार करू नका तुम्ही. नाही का, आपल्यामध्ये एक म्हण आहे, पाणी पिना छान कर, गुरु करना पहचान कर. नाही का, आणि हा गुरु खरा की खोटा हे ओळखण्याकरता आपल्याला तेवढा शास्त्राचा अभ्यास असणं गरजेचं आहे. विठ्ठला असा एकनिष्ठ पूर्ण पोचलेला ब्रह्मनिष्ठ गुरु असेल तो देवच आहे. वेगळा देव शोधायला जायची गरज नाही. सद्गुरू हा चालता बोलता देव आहे. गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, सद्गुरु सारिखा देव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये सद्गुरू सारखा देव सापडणार नाही. पण सद्गुरूही पूर्ण पोचलेला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, शास्त्रप्रचिती आलेला पाहिजे, आत्मप्रचिती आलेला पाहिजे. अशा सद्गुरूला शरण जा. उगज देखो वेखी लिया जो घटे काया बडे रोग, त्यानं गुरु केला म्हणून आपण करायचा असं मेंढी वळणाचा गुरु नको. विठ्ठला विठ्ठला आणि अशा गुरुचा शिष्य तो हे कामचुकार नको, सेवाधारी पाहिजे. त्या ज्ञान पैगा बर्वे, जरी मनी आठी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ज्ञान पाहिजे ना, सद्गुरूची सेवा करायची. कशी करायची? तनाने मनाने जीवाने. धनाने केली नाही तरी चालेल. खरा सद्गुरू शिष्याच्या धनावर नजर ठेवत नाही. खरा सद्गुरू शिष्याकडून धन मागत नाही. जो धन मागतो स्वतः करता त्याला गुरु म्हणायचंच नाही. विठाला विठाला शिष्यही त्या लायकीचा असावा. आणि म्हणून असा शिष्य असा सद्गुरू असेल तर तो देवच आहे. वेगळं विष्णूची पूजा करण्याची गरज नाही. गुरु भक्ती. आणि मग त्या मुलाला सांगितलं, बेटा तुला वेगळं देवदेव करण्याची गरज नाही. ज्या आईबापानं तुला जन्माला घातला त्या आईबाप तुझे देव आहेत, त्यांच्या वचनाचं पालन कर. मुलाचे बी 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला ऋणी पुत्र. मुलाचे प्रकार 4. पहिला ऋणीपुत्र, दुसरा शत्रुपुत्र, तिसरा सेवाधारी पुत्र आणि चौथा वैराग्यशील पुत्र. पहिला पुत्र ऋणीपुत्र राहतो. मागच्या जन्मात एखाद्याचं कर्ज आपण बुडवलेलं असेल, ज्याचं बुडवलं तो आपल्या पोटी मुलगा म्हणून जन्माला येतो. जन्माला आल्याबरोबर काचेच्या पेटीत ठेवतो, दवाखान्यात 4-6 महिने राहतो, 7-8 लाखाचा चुराडा होऊ देतो आणि मग आपोआप निघून जातो. हा ऋणीपुत्र आहे, वसूल करायला आलेला आहे. म्हणून आपल्यात मन आहे, रडू नको बाई, त्यानं काही लेणं होतं बाई, वसूल करायला होता. येतंय का तुमच्यात? हा ऋणीपुत्र आहे का. दुसरा शत्रुपुत्र. शत्रुपुत्र कोणाला म्हणतात? मोठा होतो, वाईट मित्रांच्या संगतीत लागतो, आईबापाच्या कमरेत लाथा घालतो. हा शत्रुपुत्र आहे. आईबापाला त्रास देतो, पीडा देतो. हा शत्रुपुत्र आहे. तिसरा सेवाधारी पुत्र, जसे माझे प्रभू रामचंद्रजी सेवाधारी पुत्र. आईबापाचं कधी मन दुखत नाही, अगदी सुसंस्कारी. त्याच्यापासून गल्लीला गावाला सुद्धा त्याच्यापासून त्रास होत नाही. उलट तो दिसला नाही की सगळेजण इधर विदर होऊन जातात, सगळेजण प्रतीक्षा करतात. हा दिसत कसा नाही? येतंय का तुमच्या लक्षात? हा सेवाधारी, प्रत्येकाला आनंद देणारा, गोड वाटणारा, प्रत्येकाचा ऐकणारा, हा सेवाधारी पुत्र. आणि चौथा पुत्र आहे वैराग्यवान पुत्र. भागवत कथेमध्ये कपिल भगवानाचं उदाहरण आलेलं आहे. कर्दम ऋषी आणि देवहूती मातेच्या पोटी कपिल भगवान अवताराला आले. भगवान परमात्म्याच्या 24 अवतारातला एक अवतार आहे भागवतातला.
अवताराला आले गोष्ट खरी आहे, पण आईच्या पोटी बाळ म्हणून जन्माला आल्याबरोबर कपिल भगवान थोडे मोठे झाले आणि आईला सांगायला लागले, आपल्या जन्म देणाऱ्या आईला, की आई मला संन्यास घ्यायचा आहे. आई रडायला लागली, माझ्या पोटी जन्माला आला, तुझे लीला आम्हाला पाहिजे आहेत, आमची सेवा करशील असं वाटलं, पण तू संन्यास घेण्याची भाषा करतोय, आत्ताच जन्माला आलाय ना संन्यास. अशा वेळेला कपिल भगवानानं जन्म देणाऱ्या आईचे अश्रू पुसले आणि उपदेश केला. ऐका ना व्यवस्थित काय बोलतो, उपदेश केला. तो उपदेश ऐकताना आईच्या डोळ्यातून घडघड अश्रू ओघळायला लागली. अश्व ओघळताना त्या अश्वांचा एक भला मोठा तलाव झाला. ज्या ठिकाणी कपिल भगवानानं जन्म देणाऱ्या आईला उपदेश केला आणि सिद्धी प्राप्त करून दिली आईला, त्या ठिकाणाचं नाव पडलं सिद्धपूर. आई देवहूती मातेला त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. तिच्या आश्वांतून जो तलाव तयार झाला, तो तलाव, त्या तलावाचं नाव पडलं बिंदू सरोवर. त्या तलावाचं पाणी असं आहे, प्यायला चालत नाही, नाही प्यायला चालतं, फक्त स्वयंपाकाला चालत नाही. हो, एका ऋषीचा शाप आहे त्याला. स्वयंपाकाला चालत नाही, फक्त प्यायला चालतं. तुम्हाला सांगू, त्या देवहूती मातेनं कपिल भगवानाला सांगितलं, प्रभू तुम्ही माझ्या पोटी देव म्हणून अवताराला आलात, माझी कुस धन्य झाली, फक्त एक वरदान द्या. या ठिकाणी मला सिद्धी प्राप्त झाली, म्हणून सिद्धी नावाने हे गाव ओळखलं जावं, म्हणून त्या ठिकाणाचं नाव सिद्धपूर पडलं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जी जी माई माऊली मृत्यू झालेले असेल, तिचं पिंडदान इथे केल्यानंतर भूत प्रेत पिशाच्या योनीतून तिची मुक्ती झाली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणाचं नाव, दुसरं एक नाव पडलं मातृगया. तुम्ही जायचेत का मातृगया? मातृगया जायलेत का? नाही. रेल्वेने जायचं असेल तर इथून कोणती रेल्वे पकडणार तुम्ही? समजा नरडाण्याला जा, जवळचं रेल्वे स्टेशन, अमळनेरला जा. पकडली रेल्वे, अहमदाबादला जा, उतरा तिथे. तिथून राजस्थानकडे जाणारी रेल्वे पकडा. अहमदाबाद असं इकडे द्वारका जाते, इकडे राजस्थान जाते, जोधपूर, उदयपूर वगैरे, आणि रस्त्यामध्ये सिद्धपूर नावाचं ठिकाण लागतं. रेल्वे स्टेशनचं गाव आहे. आजही तिकीट सिद्धपूर कंसात मातृगया असं भेटतं, रेल्वे स्टेशनचं तिकीट. जा तिथे. तो तलावाचं वैशिष्ट्य आहे, तलावाचं पाणी अजूनही आटत नाही, आटू नये असं त्याला वरदान आहे. साधक आंघोळी करू शकतात, प्यालं व्याधी नाही, पण त्या पाण्याने स्वयंपाक शिजत नाही, असं त्या पाण्याला दुर्वास ऋषींचा शाप आहे. विठला विठला आपल्या आईबापाच्या नावाने पिंडदान तिथे जर केलं ना, एकदम असं वाटतं ना की जन्मोजन्मीच्या कर्जातून आपली सुटका आता झाली. इतका हलका हलका वाटतं. मी मातृगया सांगत होतो, हा वैराग्यवान पुत्र आहे. आपला फाटा आटेंग फुटेल होता, वैराग्यवान पुत्र कपिल भगवान. चला पुढचा टप्पा बोलतो. लेकराचं काम आहे, देवळात गेला नाही तर तरी चालेल, देवदेव केलं नाही तरी चालेल, पण आईबाप देव आहेत, जिवंत देव, त्यांची सेवा करा, त्यांच्या वचनाचं पालन करा. सेवापती. तुम्हाला काय वाटतं? प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले की नाही? रामायण सगळ्यांना पाठ आहे. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले. का बरं घ्यात? प्रभू रामजी वनवासाला का गेले? बरेच लोक सांगतात कैकेयीनं पाठवले म्हणून गेले. कैकेयीचा दोष नाही, कैकेयीनं पाठवले म्हणून प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले नाहीत. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले याचं एकमेव कारण आहे, प्रभू रामचंद्रजींचं असं म्हणणं होतं, माझा बाप राजा दशरथ हाच माझा देव आहे, आणि माझा देव कैकेयीच्या वचनात अडकलेला आहे, त्याला वचनातून मुक्त करणं एक सेवाधारी पुत्र म्हणून माझं काम आहे. म्हणून प्रभू वनवासाला गेले. आईबाप देव आहे, त्यांच्या वचनाचं पालन करा.
कमरेत लाथा घालणारी पोरं जन्माला आली की समजून घ्यावं मागच्या जन्माचा पाप नालायक लेकराच्या रूपानं जन्माला आलेलं आहे. मागच्या जन्माचं पाप 2 प्रकारे भोगायला येतं. अनेक उपचार केले पण आजार सोबत घेऊन मेला. रोग तुका म्हणे पापे यते रोगाची रूपे, नाही का? रोगाच्या रूपाने जन्माला येतं मागच्या जन्माचं पाप भोगायला येतं. नाहीतर मग कमरेत लाथा घालणारी पिलावळ जन्माला आली समजून घ्यायचं मागच्या जन्माचं पाप आहे. विठला पितृवचन नाव ॲट लास्ट पॉईंट त्या माय माऊलीला सांगितलंय, बाई तुला देवदेव करण्याची गरज नाही, नाही का? कोठेच जावान गरज नाही. पती हा देव आहे त्याची सेवा करा. सेवापती, नाही का? पती हाच देव आहे त्याची सेवा करा. मी असं विचारच टाईम अक्का तुमले आपला टाईम होई जाईल छाते. कितला जण सकाळी वता बरोबर आपला माणूस ना पाय पडतीस. कोणीच नाही. काय डेअरिंग शे तुमनी. कोणीच नाही. हां बरं जाऊ द्या आता. पस्तावानं काही काम नाही. आज म्हणता आज सरी गे का काल दिपाशी सुरू कर द्या. आता मी तुमले असं विचारा तुम्ही हात वर करा आणि मी समजे गो कोणीच पाय पडत नाही. मी तुमले असं विचारा काल दिपाई कोण सुरुवात करावशे त्याचने हात वर करा. कोणीच नाही. चांगली डेअरिंग शे तुम्ही. कोणीच नाही. एक काम करा ना सकाळी आथरून वरतेंग उठता बरोबर पहिलं काम तुम्ही माझ्या आई बहिणी आहेत. तुमचं पहिलं काम त्यांना पायस कळी लागा. पायसवर पंगरेलोही बाजूले करल्या त्यांना पाय पडल्या. त्याला पडेल नाही पडेल राहू द्या धक्का लावू जात नका नाही ते कोकाई उठितो. पाय पडाय घ्या त्यांना चेहरा कडी लागा. तोंडवर पंगरेलोही बाजूले करल्या त्यांना चेहरा देखिल्या. सकाळी मा नवऱ्याना चेहरा देखानंतर दिनभर दगड मारता भीती नाही. विठला विठला सेवापती. तुम्हाला सांगू पतीच्या सेवेत काय पावर आहे. मावळणारा सूर्य थांबून धरण्याची ताकद एका पतिव्रता माई माऊलीमध्ये होऊन गेली माझ्या भारत भूमीमध्ये. आकाशवाणी झाली होती उद्या सूर्य मावळल्याबरोबर तुला वैधव्य प्राप्त होणार तुझ्या पतीचं निधन होणार. पती माय माऊली एवढी महान पतिव्रता होती तिनं मावळू पाहणारा सूर्य धरून ठेवला थांबून ठेवला महाराज. शेवटी देवाला सांगावं लागलं मी जरी देव असलो तरी मला एक दिवस जावं लागणार आहे. तू थांबू शकत नाही. देवानं तिला पतिव्रतेचा दर्जा दिला. तिच्या पतीचं निधन झालं सूर्य मावळला. इतकंच नाही यमराजापासून आपल्या पतीचे प्राण परत आणणारी एक मायमाऊली माझ्या भारतभूमीमध्ये झाली. त्या मायमाऊलीचं नाव होतं सत्यवानाची सावित्री. तुम्हाला माहिती आहे का सत्यवानी सावित्री. तुम्ही वट पौर्णिमा धरतास ना. वट सावित्री पौर्णिमा का बरं धरतात हे माहिती आहे का तुम्हाला. माहित नाही. काय माहिती राहणार आहे. ती करायनी माय म्हणून मी बी करायनो असं चालाय ना ते.
ते जर माहीत नाही ते मन असं मत शे वायबार दोरास ना भाव वाढवू नका आणि त्या वडना झाडले बी तकलीफ देऊ नका नाही का जित्ता वडनात आहे ते आली राहिनी आणि त्या वडणी पूजा करायला जाय राहिनी कोणी सांगाय नीतिशास्त्रामध्ये बसतं का हरतालिकेचं महिला भजनी मंडळ करून माझं कीर्तन होतं हरतालिकेचं मंदिरमा बाईसनी गर्दी बामन दादा येवाना बाकी होता पोती वाचाले माझं कीर्तन संध्याकाळशी चालना गो मी 4 वाजाशी एक अंगणमय असा जाई राहीन तुम्ही ज्या अंगणमय जाई राहीन त्या घरनी ताई आरतीनं ताटलीस नी पूजानं ताटलीस नी पायऱ्या उतरी राहीन तीन माणूस तिला सांगायला म्हणे मी थके भागे होणू मला चहा बनाय दे अजून बामन दादा येईल नाही पोतीला टाईम शे अंगण माहिती ताई तिनं माणूसले सांगे तुम्हाला कायम नशे माय म्हणे कोणता बघ ना मा चहा ठेवतं तुम्हाला समजत नाही का तुमले जशी लागेन तशी ठेल्या पिल्या मी बी थांबी गो म्हणत हा म्हणा काही काम नाही होतं पण मना बिजू दम काढत नाही मी बी थांबी गो ते ताई सांगे पुढे गागा गागा करजात नका मुंगडा मुंगडा होई जात सैन सै बघणं दुई टाक जात ती ताईले मी थांबाडत तिले सांग तुले जित्ता महादेव समजे नाही राय ना त्या दगडमाना महादेव काय उमजाऊ शकतो आलं का लक्षात पती हा देव आहे तो का म्हणे पतिव्रता तिची देवा वरी सत्ता शेवटचे 2 मिनिटं बोलतो सवेला फुल स्टॉप पतिव्रतेचं घर असं आणि पतिव्रता तिच्या शेजारीच होती पतिव्रतेची ताकद देव ताब्यात राहतो देव आज्ञा स्वीकारतो आज्ञा पाळतो ही ताई पतिव्रता तोर बल्ली राहीन ती तोरणी राय बल्ली राहीन ती म्हणजे त्या पुट्ट पुट्ट काढायन ती काय म्हणतात त्याला ते उखाय मामूस आहे काही ऐरी कामी 3 जोडे पटेल होती तिनं काम चालू होतं ऐरी कामी पटेल होती या ताईना माणूस ना अंगणमय आवाज दिना त्याने हे पाणी आण त्याने पाणी आण सांगा ना गाव आणि या ताईना आत्माई ते काय काय उखाय उखाय नाही मुस्साई सुटाना गाव एकही घ्या मुस्साई सुटी घे सुटू दे ना पण माणूस सांगा पाणी आण तशी जोटणी तांब्या ग्लास भरलाय नाही पायऱ्या सर्व उभा राहील आपला माणूसले पाणी पाज रिकामा तांब्या ग्लास आखो ठिकाणावर ठेवायला गई आणि मग आठवणी मुस्साई वरनी वर होत आई रिकामी देखी राहीन ती आई रिकामी म्हणे माय तू ना आत्मा काय जादूशे का माल नाही का म्हणते नाही माल बी सांग म्हणे काय करणं पडत ती म्हणे आई एक दिन मावत नाही बाशिंग बांधा पैस त्यानं तप करणं पडत नाही ना म्हणे माय सांग ना वही जाय ते वही जाई म्हणे तू म्हणा आहे नुकसान करी पडशी सांगो माय म्हणे हिने सांग म्हणे घर जाय माणूसनं सांगणं ऐकणं पडत त्यानं मन दुखाणं नाही पडत त्याने किरवंडाळणी नाही पडत असं आहे का म्हणे काही हरकत आई घर मागई तिनं घर टीप माई पॉलिश मारेल तोरणी दाय काढी उखायमा टाकी चालूच नागरटी करीस तिना माणूस थके बागी येल होता खट्टी काठर पडेल होता येणी झोपेल माणूसले उठार दिना उठा काय आड पडणार उठा
काय आलं पण ना तो म्हणे काय वय ना काय तुले पडू दे ना मी थके म्हणू हा थोडं फिरी बवडी या आणि अंगणमा उभं राहायची जोरमा पाणी मागा तो म्हणे कोणी पुतळं घालाय तू डोकं माई पुतळं कोणी घाला तिथली पर्यंत करा जा अहो विचारमा पडी घ्या काय शेण काय नाही जाऊ 10-15 मिनटं बाहेर फिरवणार टपऱ्या टपऱ्यासवर हो ना अंगणमाई पाणी मागत त्याने पण असा रुबाब मा माग का नाही इथला दिन जाय ना उरच उठू देईल नाही होता ती ताईनी का कारण सुद्धा दे नाही तो असा बिचकायला लागत अरे मारी त्याने पण असं बिचकायला लागतच मारी दायना चोरा चोरा होई गया आई ताई सांगे आव नाही चालत का एवढाच आवाज निघस का खातस कसं मन तस कसा तरी आवाना त्यानी ऐ पाण्यान पाणी आण मग जावं का नाही हिने हात मान मुसई सोडी दे ना पर सोडते सोड मग निघ ना पाणी लई ना आय त्या मुसईकडे दाखे मुसई राही का मुसई सांगे त्या ताईले ये जवळ ये लाजू नको असं ऊन महाराज मुसई बटी मावठी उपाडी टाकी दाणे फान कर देनी बटी मावठी असं चालस का नाही पतिव्रता हा धर्म फार श्रेष्ठ आहे तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता म्हणून पितृवचन सेवा पती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई